थांब थांब असता नाही आधीपासून बघा. हा आहे ढोंडूराम उर्फ ढोंड्यांचा बंगला आणि ही आहे यांची जॉईंट फॅमिली. आता यांचा एक छोटा मेंबर म्हणजे यांचा छोटा भाऊ सम्या कुठं दिसत नाही. तर आता बघूया सम्या आहे कुठं नक्की. मुरबाडच्या एसटी स्टँडवर नवरा आयलाय गोशापूरचा. मुरबाडच्या एसटी स्टँडवर नवरा आयलाय गोशापूरचा. सोडा बोला. आयला सोडी तर गोरी गोरी आहे ना मग कशी आहे सोडी? शेत बरी बरी हा मग शेत काही हाय का काही मग कशाला? अरे त्याची गावठी प्यायची पंचायत तुला इंग्लिशचे पैसे देत असू दे ना. का असू दे द्यावं शेत काही 10-20 रुपये संध्याकाळी आपल्या पार्टीला ना येणे संध्याकाळचे 6 वाजता. आपण बोलतोय का पण तुझं बोले पलू जाऊ लाईन करायचे. अरे पण आता आपलं लग्न झालंय मग का पळायला पाहिजे. अरे यार विसरलेलो. चल बाळ पुढच्या पोराने कौशी चिकनी पोर बोलून आणले. हो ना आणले किती चिकनी पोरगी बघा. अगं यांच्या अशा खानदान्यान पोरन. हो ना अगं नंदाबाईचा पोर आहे ना कोणच्या उठण्यान नाही ना बसण्यान नाही. चप्पल काढ. अरे पण आमच्या घरात असेच चप्पल घालून चालतात. तो तुमचा घर आहे आमच्या घराने चालणार असा. मग कुठे काढू. डोक्यावर ठेव डोक्यावर. अरे ये रे डोक्यावर या ठिकाण टाक. चल आतमध्ये. दादा या मेंटली पण काय केलं. हो ना आधीच घरात काही याप कमी होतं अजूनही काढला. भाऊ का केलंय तुम्ही. हो भाऊ तुम्ही हे पोत्याचा कपडा घालून हिंडत होता तेव्हा ठीक होता. तुम्ही तर यो पोताच आणले. बहिणी तो भट्ट्याचा पोता आहे म्हणजे साखरेचा पोता घेऊन आले. आई बोला काहीतरी तुमचे पोरे बघा केले त्या. अरे अक्करमाच्या काय केलं या गावान तोंडाकडे जागा नाही ठेवली. माझी असं वाटलं 2 पोरा झाली त्याही काय केलं नाही. अहो तुम्ही तरी बोला ना काहीतरी केलं बघा. दादा तूच काहीतरी बोल. ठीक आहे काय केलं ते बघू आपण. म्हणजे त्यांना घरात जा. काय केलं म्हणजे बघा ना मला नाही पटलं बाबा या. अरे आता तिला काय आता बाहेर टाकायचे आणले आता त्यांनी तिला घरात जा. अहो मी काय बोलते बस झालं आता घ्या त्यांना घरात. आई काय नाही मी त्यांना घरात घेणार नाही. तुमचा तुम्ही बघा मी चाललो. वहिनी तुम्ही तरी जा समजून. मी नाही देणार समजून. तू शांत बस. तुम्ही काय बोला. ये जाचल तू आतमध्ये जाचल. एक काम कर माप घेऊन ये त्यांना आत जेव. आली माझ्या घरी हे चेंज कर कॉपीराइट लागेल. चला आता येऊ मापटा ओलांडा. थांबा घरात येते नव्हतं घ्यायलाच लागेल. हो 1 बॉटल 2 ग्लास 1 बॉटल 2 ग्लास समीरराव आहे फर्स्ट क्लास. माझी बायको झेंडूचा फुल जशी. माझी बायको झेंडूचा फुल जशी. वाग माझ्या वशी. ए आता काय करायचं याचं. ओ गुड शॉट बेबी. थँक्यू. वा करा आज लव्ह मॅरेज. इथं आहो आपण काम करतो भांडी घसताव ना ती तशी 5 सावले आजू कुठली ना. जाऊन दे म्हणजे काही ना मी ना घ्यायचो समजून. मी चालल्या माहेरा रक्तशीत करतो म्हणजे तू कर मला नाही करायचा. ती मस्त 5 सावले आजू कुठली नसल.
दिसना का भांडी घसता कामा करता कुल कुल का कुल कुल तुम्हाला कुल करता हा नसल आपलं भाकरीचं भाकरी मी मला कुल करता तू तिला मला का सोडून मला बोलता चल चल का तुम्ही तिला बोला का सोडून मला सांगले हे व्हॉट आर यू डुईंग भाकऱ्यांना झोपले ना म्हणून तुटाला घेतले मी टोकतो जे कर ओ नो हे काय झालं सॅम अरे देवा हिने तर केली पिठाची आमटी नाही समीरने कुठले आणले बा आमटी बोल ना रे, आवाज दिला होता. अरे सॅम हे बघ ना हे काय झालं आईचा गो बरा होता माझ्या सायकलचा गॅरेज झक मारली ना केला तुझ्याशी लव्ह मॅरेज. अरे उठ मी वाटता पण इज्जत घालवायला आली. याच बघायचं आता करा चालू मॅरेज करा तुमचं वाट लावले पुरी. आई बरा झाला तुम्ही बायला ना भाऊजीनं बोलून घेतला. आता उद्या आपला भात कापाचे वारेंजल तो एक घरी ना भेटला. बाबा माझं तर टेन्शनच झाला. बरा झाला आपली मजुरी पण वाचली ना. हो ना 600-700-1200 रुपये वाचलं. हा, चल कामावर का ब दे अंगठा दे. किती दिवस गावता खायची पण रोज मटण खाव. अरे सुषमारिया दात आहे मला मटण खाला. अगं पै आपण दात पण नवीन बसू. तू फक्त अंगठा दे. या का बरी आहेस ना हो बरे तो बरे माझी पोरं आली ग. हो का अर्जंट मध्ये फोन करून बोला अगं, या मेल्याने पराक्रम केले तो बाबा काय बरी आहेस ना हो दाद्या बरंच ना मी बरं वयवले अंगठा मागतो दे ना. वा बाला बरंच ना ये बस नवरा ना लागे. आले ना अरे भूपेंद्र ये. या 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 बोला काय झालं कोंबडा वगैरे कापू अरे चला ना लवकर. अरे पाऊस कावडा उठवले त्याला भरोसा आहे का पण करेल. अरे आजा अरे तो घराला ठेव तिथे चाहताव काय घराला बघायचे. ओ भाऊजी चला तिथे भात हरपाला माणूस ना. भात हरपाला म्हणा मी जावय आहो. जावय असलं तरी तुम्हाला मामाची पोर दिले ना. चला अरे बोला सगळे ना. अरे भाऊजी चला कसलं टेन्शन घेतले. अरे ही माझी बायको आहे. अख्खी दिवस मग नुसती कटकट बकवास करत डोक्याचा बुका करून ठेवले. मग आम्हाला माहित आहे ना. मग आम्हाला घालता कवा लगीन होतो तिचा. तुला करायची होती मामाशी बर बघत आता. चल तू माझी कल्याण बांधली के अरे बाबा बाबा या काय सगळ्या जाईना. अरे सगळं भात झोपलेला आहे. वाट लागली रे वा. हो भात झोपूनच कापायला लागेल. आम्हाला झोपूनच कापतात याला. अरे कसं पाहिजे लागेल. ए भाई काय उठ जरा. का तिकडून सुरुवात करू. तिकडं उभा आहे बघ. काय ये बघ तिकडे ये. मग तिथेच करायला लागेल. हा ये. इकडे घुस इकडे यायचा घुस मी यायचा घुसता एक चल. ए आजा अरे ये पटकन ये. मी ना भाऊनी आणले का त्यांच्या बायकोला मी नाही यायचो. नाही ना मला नाही यायचा. फोन लावतात. हा कर कर. हॅलो हा बोल ना पाणी घेऊन ये लवकर. का आता तिकडे भात कापायला सुरुवात केली आपण. हा येते हा ठीक आहे लवकर.
खेटानी मोठी हा मी तुला बरोबर करी आळशी काय काम नाही करणार आळशी म्हणजे बाकी आळशी ना मी काही इथं गावात हो नाही करा वाटण्या ना वाहून दे मी नाही राहावतो इथं वाटण्या झाल्याच पाहिजे ना ताई तुम्ही पण आता मनात आरू नका तर सांगताय मी तुला काय नाही बोलणार मला सगळं समजलं कशी समजावं याला काहीतरी मी काही भांडण बघला तुझ्या मुलं काय झाला बघ दादा तुझ्या मुलं आजपर्यंत मी शांत होतो नाही त्याला कधीच सापडला असता बस बरोबर होता रे. अरे तुला काय गरज होती लव्ह मॅरेज करायची दादा मी काही चुकीचा केला नाही तुम्ही जवऱ्या बघ पोरी दाखवल्या नाही जमला लव्ह मॅरेज नसता केला ना तर आठवरच मारायला लागला असता म्हणा जा भुकता आता सोन्यासारखा संसार माझा ही कुठल्या आली नाही सोन्यासारखा संसार माझ्या वाटोला केला. ए सॅम चल ना यार कुठेतरी फिरायला जाऊ खूप बोर होतंय यार मला. अरे काय बोलतो तुझं समजतं काही तुझ्या मुलं एवढ्या घरात वाचायला तुझं कुठे फिरायचं चालले अरे यार कसला राग चल ना जाऊ आपण फिरायला का सारखा चिडचिड करतोयस. अरे यार घरातले केले मला चुना तर तुझ्या नांदाला लागलो झाला माझा गुन्हा. हॅलो हा बोल. ऐक ना मला ना तुला जरा भेटून बोलायचं होतं तुझ्याशी. काय रे. अरे तुला थोडं काहीतरी शेअर करायचं होतं. अच्छा चालेल ना मग भेटायचं मग. चालेल भेटूया. ठीक आहे चालेल. हे हाय हाय मस्त मजेत तू कशी आहेस मस्त. आणि तुझी मॅरिड लाईफ काय बोलते. हाय चांगली त्याच्याबद्दलच बोलायला आले मी. हा बस ना मग बोलूया. पण थोडा प्रॉब्लेम आहे रे. का रे काय झालं. ऍक्च्युली ना मी त्यांच्याशी चांगलंच वागते असं मला वाटतंय पण त्यांना काहीतरी गोष्टी खटकतायत माझ्या त्यासाठीच मी तुला बोलवलं इकडे. अच्छा मग आता बघ मी एक मित्र म्हणून तुला सजेस्ट करतो. मला नाही वाटत तुझी त्याच्यात गलती असेल कारण तुझा स्वभाव कदाचित मला माहिती तुझा स्वभाव कसा आहे पण तू तिथे मॅच नसेल झाली. मला असं वाटतंय कारण मी कशी सिटीमध्ये राहणारी मॉडर्न मुलगी आणि त्यांचं कसं घरातलं गावा ठिकाणाचं जरा मला काही समजत नाही कसं वागून येते. आणि सॅम पण ना आजकाल माझ्यावर खूप चिडचिड करतोय. तो माझ्याशी पहिले खूप चांगला वागायचा पण अचानक मला ओरडतो रागवतो माझ्यावरती. नक्की समजत नाही त्याला माझा कसला राग आलाय. तुला एक सांगू आपल्या आगरी कोळी कुणबी समाजामध्ये ना जर एखाद्या सुनेला जर आपलं मन जिंकायचं असेल दुसऱ्याचं तर कसं असतं समजा मी थोडक्यात तुला सांगतो की गोल गोल भाकरी आणि स्वभावाची नोकरी या दोन गोष्टी तुम्ही जर जपल्या ना घरामध्ये तू 100% त्यांचं मन जिंकशील. बघ एकदा माझं ऐकून तर बघ. हो जमेल तुला. नक्कीच ट्राय करेन मी त्यांच्या स्वभावासारखं वागण्याचं कारण मला त्यांचं काही माहिती नाही कसं राहतात ती पण मी आता त्यांच्यासारखं वागेन. चल मग मला उशीर होतोय आणि तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं भेटून सुद्धा खूप छान वाटलं आणि तू सांगितलंय मी नक्की ट्राय करेन त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागण्याचं. नक्की ट्राय कर आणि मी काय बोलतो की काही पण असलं मला कॉल कर. आपण फ्रेंड आहोत ना मी 100% तुला मदत करेन. हो चल बाय बाय. थोडक्यात तुला सांगतो की गोल गोल भाकरी आणि स्वभावाची नोकरी या दोन गोष्टी तुम्ही जर जपल्या ना घरामध्ये तू 100% त्यांचं मन जिंकशील. 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 ताई मी करू का तुम्हाला बरं नव्हतं ना आई बोललेले मला. हा मी करते राहू द्या. चाय बनवतो जमतं तुला. हा जमेल मला मी करते. ताई ऐका ना. हा
मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे ना. हो. मग तुम्ही माझा रागराग का करता? मला चांगलं समजून सांगितलं असतं तर मी केलं असतं सगळं काम. अरे मला समजलाच नाही, म्हणजे मी तुला आवरी कशी का बोललो. तू जेव्हा आलीस ना मला आवरा राग आलता ना, मी तुला काय सांगू. ते रागाचे भरण तुला जाम काही पण बोलल्या मी. तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेतलं असतं तर आज काहीच झालं नसतं. माफ कर मला. आई पाया पडते. आता कशी साडीमध्ये मस्त दिसतस बघ. अशी रोज साडी नेसायची ना. मग आता मी रोज बघते ना तू सर्व काम करते, मग आता कसं मस्त. आता मी ना तुमचं सगळं ऐकेल आणि सगळी घरातली कामं करेन. मग हा आई, आता मी सगळी कामं करत जाईल. ताई हा बोल. द्या मी करते, तुम्ही नका. अगं राहू दे, मला सवय मी करते. द्या द्या करते मी. अगं नको ग. अरे असू दे. बरं मग तू कर, मी तिथे बसून तुला बघ. हा ताई तुम्हाला एक बोलू का? हा बोल ना. तुम्ही माझ्यावर सगळे का रागवत होते? मला खूप वाईट वाटत होतं. अगं हे सगळेजण घरामध्ये असे करायचे, वादवाद घालायचे, मग त्यांच्यामुळे मी पण अशी करायला लागली. त्या छोट्या ताई पण मला खूप बोलत होत्या, मला खूप वाईट वाटलं. पण मी तुला आधीपासूनच समजून घेत होती. हो समजून घेत होत्या, पण मला छोट्या ताई ओरडत होत्या तेव्हा तुम्ही काहीच बोलल्या नाही. अगं मी पहिलीच तुझी बाजू घेतलेली, मग तू पण नंतर बरोबर नाही वागली. तुम्ही मला बोलले असता ना, वागतेस ना, मी तुला समजून घेते. तुम्ही मला बोलले असता ना का हे काम कर ते काम कर, तर मी वागली असती तशी. पण मी कशी मॉडर्न घरातून आलेली आहे, तर मला हे सगळं नाही समजत कसं वागायचं. आता तुला मी शिकवते, तू कर तसं कसं. हो. अगं तुला तर किती चांगल्या गोल गोल भाकरी करायला येतात, मग एवढे दिवस का नाही केल्या? ताई आता मला समजलंय, चुलीवरची गोल भाकरी आणि गोड स्वभावाची नोकरी प्रत्येक स्त्रीने केली तर संसार अगदी सुखाचा होतो. अरे वा, क्या बात आहे. ताई बघा कशी वाटतं. काय गो बरी वाटतं. चल बसून बघूया. एकविरेला हीच भारी वाटेल मला. असे वेगवेगळे कलर घेतले ना, तिघींना पण छान दिसतील. फोटो काढू आपण तिघी. एकविरेला हीच लावूया आपण. आणि आपण सोशल मीडियावर पोस्ट पण करतोय. आई तुम्ही पण या साडी बघा. एकविरेला सारखीच लावायची आपण साडी. छानच वाटत. वा माझ्या गुणाच्याच ना ग. अशाच राहा तुम्ही, मला काही नका. तुम्ही खुश राहिल्या म्हणजे बस. आम्ही खुशच आहोत.